29 तारखेला 7 वाजता वैद्यकीय टोल नाक्यावर भांडण झालते, म्हणजे जे होऊन हाणामारी झालती. त्याच्यामध्ये मेन आरोपी राहुल शिंदे. FIR आज फाटली, FIRची कॉपी माझ्या हातात. मेन आरोपीचं नाव नाही हात, राहुल शिंदे याचं नाव नाही. त्याच्या हातात बंदूक होती. त्यांनी सुरुवात केलेली. माझ्या आईला मारणं, माझ्या मामाला मारणं, प्रत्येक गोष्ट झालेली आहे. मेन आरोपीचं नाव FIR मध्ये नाही आहे. पाटदा पोलीस स्टेशनवाल्यांनी दखल त्याची नाही घेतलेली. राजकीय असू शकतो, आता असू शकतो, 100% असू शकतो. नाव आलं नाही म्हणजे 100% असू शकतो. काय मागणी तुमची आता? मागणी आपली तीच आहे, FIR मध्ये त्याचं नाव येणे, त्याच्यावर गुन्हा दाखल होणे, त्याला अटक होणे. जर ह्या 2-3 दिवसात त्याला अटक नाही झाली तर ह्या पुढच्या 2-3 दिवसात आपण वैद्यकीय टोल नाक्यावर ज्या स्पॉटवर भांडण झाले तिथं, जिथं क्षेत्र आहे आपलं, तिथं आम्ही मोर्चा काढणार. टोल नाका मोर्चा काढणार पूर्ण. FIR देखील तुमच्या हातामध्ये आहे. काल जे प्रकरण झालं होतं मारहाण, त्यामध्ये आज FIR फाटलेला आहे. काय आहे त्यामध्ये? ह्याच्यात मुख्य आरोपीचं नावच नाही सर. ह्याच्यात जो खरा आरोपी आहे का तो सोडलाय. त्यांना कशामुळे सोडलाय? त्यानं छेडछाड केली आमच्या बहिणीची. आणि मुख्य आरोपी बाहेर आम्हाला मारण्यासाठी ठेवलाय का परत नंतर जर मारायचं. राहुल शिंदे बाहेर जे ठेवलाय, जो मुख्य आरोपी, त्याने आमच्या बहिणी छेडछाड केली, त्याला जर बाहेर सोडलं, तो आम्हाला परत मारण्यासाठी यांना ठेवलाय का मागं? पाटोदा पोलीस स्टेशनने कशामुळे घेतला नाही? त्यांना कुणाचा दबाव आहे हे मला हे पाहिजे. नाही जर त्यांना नाव घेतलं तर आम्ही आंदोलन करून आम्ही काय ती मार्गदर्शक कारवाई करू.